संकल्प वचनपूर्तीचा, झंझावात विकासाचा असा नारा देत सामूहिक हळदी कुंकू व साडीचोळी वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला। भाजी बाजार येथील 6 क्रमांकाच्या शाळेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात खासदार नवनीत राणा यांनी महिलांना संबोधित केलं। आपल्या कार्याची उज्ज्वल परंपरा त्यांनी सांगितली। एवढी सुपरफास्ट गाडी असते जिथून चालते, मधात एक स्टॉप आणि जिथे थांबते, फक्त 3 स्टॉप त्याला असते आणि 4था स्टॉप मी बंडनेरामध्ये करून आणला। तेवढी ताकद आपण मला दिली, म्हणून हे सगळी गोष्टी करणं माझ्यासाठी शक्य आहे। त्याच्यासोबत जबलपूर जाणारी गाडी कोविड मध्ये बंद पडली होती। त्यांनी म्हटलं की जबलपूर गाडी हे अकोलावरनं आपण सुरू करू। मी म्हटलं जोपर्यंत मी खासदार आहे एकही गोष्टी माझे इथून दुसऱ्या जिल्ह्यापर्यंत मी जाऊ देणार नाही। आणि त्याच दिवशी मी मंत्र्यांना सांगितलं, फक्त तारीख तुम्ही सांगा की कोणत्या तारीख अकोलावरनं ही गाडी सुरू होणार आहे, मी गाडी हालूच देणार नाही। आणि त्याच्याच दुसऱ्या दिवशी ऑर्डर आली की अकोला ना करताना ती गाडी अमरावतीवरनं परत सुरू होईल आणि त्या जबलपूर गाडीला मी परत सुरू करून घेतला। एकही गोष्टी माझे अमरावतीमध्ये मी बंद पडू दिली नाही। त्याच्यासोबत टेक्सटाईल पार्क, काही आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी जेव्हा बोलतात तर पूर्ण विश्वाचे जेवढे प्रेसिडेंट असतात त्यांची बोलती बंद होऊन जाते। आणि त्या व्यक्तींनी, त्या देशाच्या प्रधानमंत्रींनी जेव्हा अनाउन्समेंट केल्या की देशामध्ये 7 टेक्सटाईल पार्क, आणि छोटे मोठे टेक्सटाईल पार्क नाही आहे, देशामध्ये सगळ्यात मोठे टेक्सटाईल पार्क जेव्हा ते अनाउन्स करतात आणि महाराष्ट्रामध्ये 1 टेक्सटाईल पार्क, आणि ती एक महाराष्ट्रामध्ये जेव्हा माहीत पडलं की ते औरंगाबादला चालली आहे 33 महिन्याची सरकारमध्ये, तेव्हा मी त्याचा पाठपुरावा करणं सुरू केला। मी असेपर्यंत ती टेक्सटाईल पार्क दुसरी ठिकाणी गेली नाही पाहिजे, नाहीतर मी माझ्या लोकांना काय उत्तर देईन। तेव्हा त्याचा पाठपुरावा केला, 1 वर्ष त्याचा पाठपुरावा केला आणि एक महाराष्ट्राला भेटलेली ती माझी अमरावतीमध्ये आणली। आणि त्या टेक्सटाईल पार्क मध्ये 11,000 करोडचा इन्व्हेस्टमेंट आहे। किती? 11,000 कोटीचा इन्व्हेस्टमेंट आणि 2 ते 3 लाख बेरोजगारांना त्या कंपन्यांमध्ये येणाऱ्या भविष्यामध्ये रोजगार भेटल, ती कमाई मी या जिल्ह्यासाठी केलेली आहे। लोकप्रतिनिधी स्वतःसाठी काय कमवतात त्याला महत्व नाहीये, काही म्हणून या गावाचे जे मुलं बाहेर जाऊन काम करतात त्यांच्या भविष्यासाठी मी काय कमवलंय काही म्हणून ते महत्वाचे। आणि ती कमाई सगळ्यात मोठा प्रोजेक्ट माझ्या जिल्ह्याला टेक्सटाईल पार्क म्हणून एक केंद्राकडनं खेचून आणण्यासाठी आपण सक्षम झालो आणि येणाऱ्या भविष्यात त्याचे काम सुरू होईल। परवाच्याच दिवशी वॅगन कारखाना रिपेअरिंग शॉप, 500 कोटीचं लागण असणारा वॅगन रिपेअरिंग शॉप, त्याचं लोकार्पण आमच्या केंद्राचे, आमच्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजीच्या हातून झालं। आणि जसं जसं त्याच्यामध्ये रिपेअरिंगचे नंबर वाढल तसं तसं बेरोजगार मुलांना, आउटसोर्सिंग वाल्या मुलांना तिथे नोकऱ्या भेटत, ती कमाई या जिल्ह्यासाठी आपण केलेली आहे। कोणी जर म्हणत असेल ना नवनीत राणा पहिला टर्म होता आणि पहिल्या टर्म मध्ये कॉर्पोरेशन मध्ये कळत नाही की कसं पाठपुरावा केला पाहिजे, कसे पैसे आणले पाहिजे, कसे कामं केले पाहिजे, पण एक खासदार म्हणून जेव्हा मी पार्लमेंट मध्ये गेली ती एवढे मोठे मोठे प्रोजेक्ट लोक हसायचे की एअरपोर्टही बंद होणार आहे, ही बाई काहीच करू शकणार नाही, विमानतळही बंद पडणार आहे, आलेला प्रोजेक्ट वापस जाणार आहे। मी म्हटलं माझ्या श्वासात श्वास आहे तिथपर्यंत मी माझा एअरपोर्ट बंद पडू देणार नाही। तुमच्या आणि आमच्या भविष्यासाठी नाही, आमची जी पिढी, आमचे जे मुलं त्यांच्या भविष्यासाठी विमानतळ होणं खूप आवश्यक आहे। कारण उद्योगपतींना आणायचं आहे तर विमानतळ आवश्यक आहे। जर मोठे हॉस्पिटल अमरावतीमध्ये आणायचं आहे, मोठे डॉक्टर सर्जन अमरावतीमध्ये आणायचं आहे, त्याची पहिली पाऊल म्हणजे विमानतळ आहे। आणि त्याच्यासाठी 75 कोटी त्याच वेळी केंद्राकडनं आणले, त्याच्या कामाला सुरुवात केली आणि येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये आमची अमरावतीकर विमान उडताना पूर्ण अमरावती पाहिजे। आणि नुसतं विमानतळ नाही, साऊथ एशियाच्या सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी, महाराष्ट्राची नाही बरं, देशाची नाही, साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी मी माझे अमरावती बेलोरा एअरपोर्ट मध्ये आणलाय आणि त्याचंही काम लवकरात लवकर ट्रेनिंगचं ते सुरू होईल। कामाचा पाठपुरावा काय असते, कसे जिद्दीने लोकही म्हणतात ती बाईच्या पायात भिंगरी बांधून आहे का म्हणे, कधी इथे जाते, कधी तिथे जाते, कधी तिथे बोलते, कधी तिथे पाठपुरावा करते। ती पोटतिडकी आणि तळमळ आहे की या जिल्ह्याची सून म्हणून मला काहीतरी माझ्या जिल्ह्यासाठी करायचं आहे, की लोकांनी माझे पाठ फिरल्यानंतर लोकांनी हेच म्हटलं पाहिजे ही बाई कामाची आहे, तिचे पाठीशी उभे राहा। त्याच्यासाठी जीवाचा रान गेला मी
10-12 वर्षापासून या जिल्ह्यामध्ये करत आहे. अरे पाय तुटल्यानंतरही लोक डॉक्टरला फोन करत होते. नगरसेविका ताई, मला गंमत वाटते बरं, माय घरचे जेवढे काळजी करत नाही थोडे माझ्या विरोधात काळजी करतात. मला देवाने काळजी मुक्तच केलाय. मी कशी दिसते ती काळजी माझ्या विरोधकांना, मी काय घातलं ती काळजी माझ्या लोकांना, मी काळी झाली पांढरी झाली ती काळजी लोकांना, शिव महापुराणमध्ये काय घडलं काय ती काळजी कोणाला, विरोधकांना, आणि मी भाजपमध्ये चालली की नाही चालली ती काळजी कोणाला, मी कमळ घेणार की नाही घेणार ती काळजी कोणाला, मी नागपूर चालली की नाही चालली त्या मंचावर बसली की नाही बसली ती काळजी कोणाला, आता तिला मराठी जमते की नाही जमत ती काळजी कोणाला, ती इलेक्शन मध्ये उभी राहीन की नाही राहीन ती काळजी कोणाला, कोर्टाचा निकाल लागलो की नाही लागला ही काळजी कोणाला. तर मला देवाने, देवाचा खूप खूप धन्यवाद, त्यांनी मला काळजी मुक्तच ठेवलेला आहे. सगळी काळजी घेण्यासाठी माझ्या विरोधकांना ठेवलेला आहे. रवीजींना मी म्हंटल हेच तर संघर्ष आहे. लोक हसन तेव्हाच तर आपण शिकू, लोक हसले पाहिजे आणि जिथून तुम्ही शिकण्याची सुरुवात होईल. लोक हसले म्हणजेच तुमचं शिकवण सुरू होते. आणि मी लोकांना म्हणत गेली तुम्ही हसा मी शिकन, ते हसत गेले मी शिकत गेली, ते हसत गेले मी शिकत गेली. काही लोक अजूनही हसताय आणि मी खासदारकीचे 5 वर्ष पूर्ण केले, ते अजूनही खाली बसून आहे आणि मी वरती बसून या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत आहे. आणि नेहमी मी शिकण्याची मागणी ठेवते. माझी सासू खूप छोटे परिवारातून आलेली आणि तिच्याकडनं जर तुम्ही बसले, माझ्या पायाला जेव्हा दुखापत झाली ना, आपण म्हणतो ना सुनं की सासू लोक बोलतात, आई लोकही बोलत होत्या, पण आईचं म्हणणं लागत नव्हतं, सासूचं बोलणं लागते, तिथेच अंतर आहे. पण आपण आपल्या बुजुर्गांसोबत एवढा प्रेम नक्की केला पाहिजे की मंदिरात जाऊन हात जोडण्याची गरज नाही पडली पाहिजे. कारण एक बुजुर्ग व्यक्ती घरामध्ये आई वडीलच असं असते जे काही अपेक्षा न ठेवताना तुमच्या डोक्यावर आशीर्वादाचा हात ठेवते. तो प्रेम आपण सगळी सुनाने आपले सासू सासऱ्यांसोबत ठेवला पाहिजे आणि तेव्हा कुठे जाऊन देव सुद्धा आपल्याला आशीर्वाद देते. त्या दिवशी माझ्यासोबत दुखापत झाली तर माझ्या घरात मी प्लास्टर लावून गेली तर माझी आई बोलताना मी गेल्याबरोबर डोळ्यात असू आणले आणि म्हटलं देवा हिच्यासोबत का असं केला. म्हणे माझं पाय तुटलं असतं तर मी घरात बसून आराम केला असता म्हणे 1 महिना, आणि ही 16 तास काम करते, हिच्यासोबत असं का केलं म्हणून. मी आईला म्हटलं तू एवढंच बोलणं माझ्या जीवनात मला सगळ्यात मोठी पावती आहे की सासू माझ्यासाठी रडत आणि सासू म्हणत आहे की माझं पायाला झालं असतं तर मी 1 महिना आराम केली असते. आणि तोच सगळ्यात मोठा आशीर्वाद जे बिन अपेक्षांनी तुमच्या डोक्यावर ठेवणार आहे. आज शेजारी असो, मित्र असो, नातेवाईक असो, काही ना काही तुमच्याकडनं अपेक्षित असतात. फक्त जीवनामध्ये देवानंतर जर कोणता व्यक्ती तुमच्या डोक्यावर हात ठेवते आशीर्वादाचा, ते फक्त जन्मदाता आणि जीवनसाथी जे आई वडील जे सासू सासरे असतात तेच तुमच्या डोक्यावर ठेवू शकतात. दुसरं कोणीच तुमच्या जीवनामध्ये ठेवू शकत नाही. काम करत असताना किती पैसे तुमच्या घरात आहे, किती पैसेवाले तुम्ही आहे, किती मोठं घर तुम्हाला आहे, ते कोणीच पाहणार नाहीये. मागचंच कौतुक करण जो आई वडिलांची सेवा चांगली करण. तुमच्या तोंडावर तुमचं चांगलं कोणी म्हणन, 10,000 नेसली तर कोणी येऊन तुम्हाला म्हणन नाही साडी खूप छान आहे कितीची घेतली, पण जसं तुम्ही पलटले तसंच म्हणन ही स्वतः घालते, पण आई सासूला 500 रुपयाची कधी आणून देत नाही. त्या पद्धतीचं पाठ फिरल्यानंतर लोक तुमच्याबद्दल बोलतील आणि तेच तुम्ही सासूला 1000 रुपयाची साडी आणून दिली, तिच्या चांगलं पाहणं केलं तर लोक म्हणतील की ही सून सगळ्यात चांगलं आहे, स्वतः एवढं सुंदर घालत नाही पण सासू सासऱ्यांना आपले स्वतःपेक्षा चांगलं करते, स्वतःपेक्षा चांगलं ठेवते. ते गुण आपण भागवत ऐकतो, शिव महापुराण सगळे महिला आल्या होत्या, त्याच्यातून आपण काय शिकलो याचाही विचार करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही मी एकच सारखे आहे, माझं काही वय जास्त नाहीये, काही खूप मोठा अनुभव नाहीये, केस पांढरे झाले नाहीये, तर काही मोठं संतांचे मार्गात मी फक्त चालते तेवढंच मी सांगते. एक भाकर जर माझे पदरात आहे तर अर्धी भाकर मी नक्की माझे आई वडील आणि सासू सासऱ्यांना विचारलं पाहिजे. सासू सासरे आपल्याला कधीच मागत नाही की मोठी पोत आणून दे,
मला फिरायला न्या, मला काही दाखवून आणा, कधीच सासू सासरे मागत नाही. फक्त 2 शब्द प्रेमाचे सुनीकडनं आणि मुलांकडनं अपेक्षित ठेवतात. ते आपण सगळी मंडळीने त्यांचे पदरात आपण नक्की टाकलं पाहिजे. त्यांना प्रेम दिला म्हणजे जगावर प्रेम आहे आपला, हेच समजून आपण जीवन जगलो पाहिजे. कारण पैसे आज आहे, उद्या नाही राहील. आज नाही आहे तर उद्या भरपूर येईल. तर त्या विषयावर ना पडताना आपल्या जीवनामध्ये काम करत असताना हे सगळी गोष्टीचं आपण लक्ष दिलं पाहिजे. मी, माझे मुलं, माझा परिवार, माझा नवरा. तो नवरा पद्धतीने ती आईनी त्या तुमचे जीवन साथीसाठी तुमच्या नवऱ्यासाठी तसंच जगली असेल, दिवस रात्र स्वतःचं रक्त काढून त्या मुलांमध्ये टाकलं असाल, तर तिची काळजी घेणं एक महिला म्हणून आपलं सुद्धा कर्तव्य आहे. बोलू द्या, असून जर आपण बोललो तर काहीच लागत नाही. पत्थर फेकले तर लागते, शब्दांनी काय लागते, आणि आई बापाचे काही शब्द लागत नसते. त्याला फक्त विचार चांगले पाहिजे असते. आणि त्याच पद्धतीने आपण सगळे परिवारावर बोलताय. मी नेहमी पाहत आहे प्रत्येक गोष्टी फक्त ऐकण्यासाठी नाही, म्हणून काही काम नाही म्हणून मी जात नाही. गेली ऐकल्यानंतर, ते कानातून ऐकल्यानंतर ते डोक्यात आणि मनात बसवा लागते, तेव्हा भागवतचा कुठे रस तुमच्या मनात आणि तुमच्या जीवनामध्ये तो इम्प्लिमेंट होईल. ते करणं खूप आवश्यक आहे. बाया पाहतच नाही, माईकच चालत नव्हतं म्हणून असंच करून बोलत होती मी. हो, आणि राजकीय जीवनामध्ये गेल्या 12 वर्षापासून लग्न झाल्यानंतर मला माहिती सगळ्यांना जायचं आहे, स्वयंपाक करायचा आहे, काहीच नाही करावं लागत. चटणी या तर आपली चटणी होईल म्हणजे आपण चटणी आणि खिचडी मांडून टाकायची, 10 मिनिटात मोकळे. लेट झालं तर उत्तर द्यास लागते तुम्हाला आणि आम्हालाही द्या लागते, आम्हालाही बोला लागते कुठे आहे. ते कामशिवाय काहीच करत नाही तरी सांगायला लागते एवढं वेळ कुठे होती. रात्री 2-2, 3-3 वाजता मला काम करत असताना आणि आनंद येते. माझ्या कामात मी प्रेशर घेत नाही, मी आनंद घेऊन काम करत असते. लोकांना भेटत असताना कोणाच्या साड्या पाहून त्यांना गळ्या लावत नाही, कोणी श्रीमंत म्हणून त्याला जवळ बसवत नाही. नाही, माणूस म्हणून ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं की माणूस द्या, माझा माणूस द्या. त्या माणूस या नात्याने या समाजात मी काम करत आहे आणि मी पुढे सुद्धा त्याच पद्धतीने काम करणार आहे. या क्षेत्रामध्ये काम करत असताना सासरवाडी सगळ्यांना खूप काही शिकवते. मला तर खूप अति जास्त शिकवलं आहे. कारण की सूर म्हणून परिवारामध्येच लोक शिकवतात, पण जिल्ह्यामध्ये फिरत असताना राजकीय लोकांना फेस करायला लागते, काम करून आणायला लागते, आपली आवाज बुलंद करायला लागते, मैदानात राहायला लागते, संघर्ष करायला लागते, कष्ट करायला लागते, रक्ताचा पाणी करायला लागते. त्या पद्धतीने या जिल्ह्याने मला शिकवलं आणि डोक्यावर बसवलं की देशामध्ये 1 लाख असताना या जिल्ह्याच्या लोकांनी मला मतदान देऊन पूर्ण देशामध्ये आपल्या अमरावतीकरांचा झेंडा तिथे लावलं की देशामध्ये 1 लाख होती, पण अमरावतीकरांनी 1 लाख करून दाखवली. देशामध्ये किती एक नाव चाललं तेव्हा, पण तेव्हा अमरावतीकरांनी 1 लाख चालवली की जो काम करेगा उसके पीछे अमरावती कर रहेंगे. आणि 2019 मध्ये मला खासदार म्हणून पाठवलं आणि त्याच पद्धतीने 5 वर्ष मी पूर्ण काम केले. मी आपल्याला सांगेल की शहरामध्ये राहणाऱ्या लोकांना जे गरजा असतात, आज शहरी भागामध्ये जे 30 वर्षानंतर जी पाईपलाईनचं काम सुरू होणार होतं, मी यंग विजन घेऊन काम करत आहे. ते 1000 करोडची पाईपलाईन ते केंद्राकडनं मी अमृत 2 मध्ये मंजूर करून आणली आणि येणाऱ्या भविष्यात जिथे जिथे पाईपलाईनची आणि पाण्याची प्रॉब्लेम शहरामध्ये आहे, कुठे पाईपलाईन फुटून जाते, ते येणाऱ्या भविष्यात 40-50 वर्ष ती पाईपलाईन कुठूनही ब्लास्ट होणार नाही. आणि माझे अमरावतीमध्ये जे उन्हाळ्यामध्ये पाणी टंचाई होतात, पाणी लेट भेटते, पाणी वेळेने भेटते, ते प्रॉब्लेम पूर्णप्रमाणे संपेल. कारण त्याच्यासाठी नवीन पाईपलाईनसाठी 1000 करोडचं काम या अमरावती शहरासाठी मी आणलं आहे, जिल्ह्यासाठी नाही शहरासाठी. आणि ते तुमच्या मी आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. दुसरं काम, तुम्ही म्हणाल की आमचे लेकरं शिकायला पुण्याला जातात. मला एक माजी आमदारांनी फोन केलं होतं आमच्या दादांनी. त्यांनी म्हटलं नवनी तू अमरावती शहरासाठी काही जास्त गुण नाही केला तरी चालेल म्हणे. फक्त अमरावतीनं जे पुण्याला शिकायला मुलं जातात त्याच्यासाठी एक अमरावती पुणे अमरावती गाडी सुरू कर.
बाकी लोकांना, यंगस्टरना, काम करणारे जे मुलं आहेत त्यांना काहीच अपेक्षित नाहीये तुमच्याकडनं, फक्त ते सुरू करशील. कारण की जेव्हा ही फेस्टिवल आला, दिवाळी आली, होळी आली, दसरा आला, तर एक एक ट्रॅव्हल्स वाले 4-4 हजार रुपये एक मुलांकडनं घेतात की सीट नाहीये, जागा नाहीये, बसण्यासाठी नाहीये, आणि या पद्धतीने ते त्यांना चार्ज करत. त्याने मी त्यांना दादांना हेच वाक्य शब्द दिलं होतं की मी माझा पहिला टर्म पूर्ण केल्यापर्यंत त्याच्या अगोदरच मी अमरावती पुणे अमरावतीची गाडी हेच ते चालू करा. आणि ती मात्र चेअर कार म्हणून मी सुरू केली आणि त्याच्यामध्ये फक्त 250 रुपयामध्ये ते मुला इथून ते पुण्यापर्यंत जातात. ती कमाई या जिल्ह्यासाठी मी करून आलेली आहे. त्या मुलांना ट्रेनमध्ये जागा भेटत नव्हत्या, जे 20 तासची गाडी होती ते आपण 12 तासची गाडी आणली आणि सरळ अमरावती पुणे अमरावती ही गाडी केली आणि मात्र 250 रुपयामध्ये आमचे मुलं जे शिक्षकासाठी जातात, शिक्षणासाठी जातात, जे तिथे काम करण्यासाठी जातात, त्यांचा परिवार त्यांची भेटीला जातात, असे 250 रुपयामध्ये 250 रुपयामध्ये ते पुण्यामध्ये पोहोचू शकतात. ती कमाई मी या जिल्ह्यासाठी आणि आपल्या लोकांसाठी केली आहे. अमरावती बडनेरा मतदारसंघाचे अमरावतीचा एक रेल्वे स्टेशन आणि बडनेराचे एक स्टेशन रेल्वे स्टेशन जे 25 आणि 27 पर्यंत वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन बनणार आहे. 25 पर्यंत केंद्राने एवढे पैसे दिले आहे की बडनेरा रेल्वे स्टेशन हा वर्ल्ड क्लास स्टेशन मध्ये एक स्टेशन आमच्या विदर्भात तो राहील आणि अमरावतीचा स्टेशन 27 पर्यंत तो वर्ल्ड क्लास स्टेशन हा आमच्या अमरावतीचा राहील. दुरंतो गाडी जेवढेही लोकांना कळते की दुरंतोचा स्टॉप कुठे कुठे भेटतात रेल्वेचं, फक्त देवाचरणी एवढीच प्रार्थना करते, आमचे कपाळावरचं हळदी कुंकूचं महत्व आमच्या जीवनात शेवटचे श्वासपर्यंत कधीच संपलं नाही पाहिजे, एवढीच शुभेच्छा मी सगळ्यांना देते. म्हणायला तर काळी पोत आहे, पोताचे महत्व शिवाय महिलांचं अस्तित्व कुठेच नाहीये. कितीही मोठी पैसेवाली जरी बाई असली, जर जीवनसाथीची परछाई तिचे मागे नसली तर तिचं जीवन कधीच पूर्ण नाहीये. देवाने तिची जीवनसाथीला तिचे मागे शेवटच्या श्वासापर्यंत राहू दे देवा, एवढंच देवाच्यांनी प्रार्थना करते आणि परत एकदा सगळी महिलांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. महिलांचं जीवन खूप संघर्षमय असते. एकही महिला खाली बसणारी या वरती बसणारी एवढे मोठे प्रतिनिधित्व करतात. नगरसेविका ताई आमचे सामाजिक काम करणारी आहे, लिज्जत पापडमध्ये काम करणारी आहे, खिचडी शिजवणारी आमची काकू आहे, राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारी महिला आहे, आमच्यासारखे महिला आहे. पहिले बरेचसे वेगळे फील्डमध्ये काम करून मग अमरावतीमध्ये सून म्हणून आली, मग इथेही राजकीय क्षेत्रामध्ये आपलं अस्तित्व बनवलं, मेहनत केली, संघर्ष केला. प्रत्येक महिलाच्या जीवनात संघर्ष आहे, मग किती पैसेवाली असो की किती गरीब असो. जीवन में पैसा बहुत कुछ कर सकता है, पर सब कुछ पैसा होता है ऐसा नहीं है. अगर पैसा इतना पावरफुल होता तो पैसा दुख बेच देता और सुख खरीद लेता. पैसा इतना ताकतवर नहीं है कि दुख और सुख बेचने खरीदने की ताकत उसमें नहीं है. वो तो हमारे मनों की संतुष्टि है. जिनके मन में संतुष्टि आई वो जीवन में हर व्यक्ती खुश है. मी देवाचरणी एवढीच प्रार्थना करते, पैसे कमी जरी असले जीवनात तरी चालेल, पण सगळ्यांचे जीवनात आनंद आणि सुख देवाने त्यांचे पदरात टाको, एवढीच देवाचरणी मी प्रार्थना करते. सगळ्यांना खूप शुभेच्छा देते. आपण शहरामध्ये राहणारे महिला खूप सुखी आहे बरं. मी ग्रामीण मध्ये फिरत असताना, मेलघाट क्षेत्रामध्ये फिरत असताना, खेडे पाड्यामध्ये फिरत असताना एवढी समस्या आहे की ते पाहिल्यानंतर मी देवाला नेहमी एक हात जोडून धन्यवाद करते. आणि आपण सगळे धन्यवाद देवाचा केलं पाहिजे की 2 वेळचा जेवण सुखाने आम्हाला देव देत आहे, त्याच्याबद्दल देवाचा खूप धन्यवाद. बरेचसे परिवार असे आहे की ज्यांना 1 वेळचा जेवण मला जमन की नाही जमन ती सुद्धा चिंता
दिवसाची राहते, सकाळ झाल्याबरोबर त्यांची एक चिंता राहते की संध्याकाळचं जेवण मला भेटन, माझे परिवाराला मी पुरू शकन काय, या पद्धतीची चिंता लोकांची जीवनामध्ये आहे. पण देवानी आपल्या सगळ्यांना भरभरून दिलाय, त्याच्यासाठी सगळ्यांनी देवाला एखादा हात जोडून आपण धन्यवाद नक्की केला पाहिजे. मी काम करत असताना आता ताई माझ्या शेजारी बसल्या, म्हणजे ताईंनी म्हटलं की आता नवनीची मराठी थोडी चांगली झाली आहे, अजूनही चांगली नाही आहे. कारण की जेव्हा मी सुरुवातमध्ये आली ती या क्षेत्राची सूनच आहे. मी या क्षेत्रामध्ये रवीजी लहान ते मोठे झाले, त्यांनी त्यांचं भविष्य, त्यांचे जुने काळ, त्यांचे दुःखामध्ये काढलेले जे लहानपण आहे ते सगळी गोष्टी या एरियामधून खूप जास्त रिलेटेड आहे. जे जुने लोक आहेत त्यांना माहीत आहे. गंगाधर राणा माझे सासरे बाबूजी आणि माझी आई या परिसरामध्ये किती लहान घरामध्ये राहत होते. संघर्ष सगळ्यांना बांधूनच आहे जीवनामध्ये, आणि ते करता करता इथपर्यंत पोहोचली. जेव्हा सून म्हणून आली तर लोक म्हणायचे रवी राणाने खूप सुंदर बायको आणली, म्हणे हिरोईन आहे. आमदाराचे दिवसच बदलले म्हणते. नगरसेविका ताई मला सांगते माझी गंमत, तेव्हा मी यायची ना नवीन नवीन कार्यक्रमामध्ये, भवन लोक मला असंच पाहायचे. मी पाहत होते की काय पाहत होते, काय वेगळी आहे. आणि जेव्हा मी बोलायला सुरुवात केली तर मला काही पॉलिटिक्स, राजकारण, भाषण हा काही माझं पिंड नाही आहे. आणि रवीजींचंही पिंड नव्हतं, या क्षेत्राच्या लोकांना माहीत आहे. आम्ही ग्रासवरनं उठलेलो लोक आहे. 12 वर्ष क्षेत्रात इंडस्ट्रीमध्ये मी काम केलं आणि त्याच्यानंतर जाऊन अमरावतीची मी सून झाली. आणि जेव्हा मी बोलायला लागली तर बरेचसे आम लोक तर प्रेमाने हसायचे, अरे नवीन आहे ग, तिला नाही येत बोलतो, अरे मराठी कुठून जमन, तिला बोलता येत नाही, तर प्रेमाने हसायचे. पण जे माझे नेते होते मंचावर बसून ते माझी टिंगल उडवायचे. म्हणे पा बरं रवी राणाने बायको आणली आणि तिला खासदार बनवायचं मागे आहे, सारखं बोलता तर येत नाही म्हणे तिला. आणि सगळे हसायचे, सगळे माझे. पण मी आई जिजाऊचे विचारांवर चालणारी बाई आहे. आई जिजाऊनी जर विचार केला नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज घडले नसते. आणि जर आई सावित्रीनी विचार केला नसतं तर तुमच्या आणि आमचे पदरात शिक्षण पडलं नसतं. जर आई रमाईनी जर विचार केला नसता तर या देशाला संविधान कधी भेटलं नसतं. जिथे जिथे आई लोकांनी, महिलांनी विचार केला ते प्रत्येक गोष्टी ती करूनच दाखवते. आणि जेव्हा लोक हसायचे, चलता है पर विरोधक कम नहीं होना चाहिए. जीवनात जर पुढे जायचं आहे, मैदानामध्ये जेव्हा आपण उतरतो ना तर कोणाची चर्चा असते, गद्यांची होते काय? गद्यांची कोणी चर्चा करते काय? कोणीच चर्चा करत नाही. चर्चा कोणाची असते? जो धावणारा घोडा असते, जो ना थांबणारा घोडा आहे त्याचीच चर्चा असते. आणि त्याचप्रमाणे या मैदानात आम्ही धावणारे आहे. रवीजी आणि आम्ही संघर्ष घेऊन डोक्यात जेव्हा आम्ही दुपट्टा घातलं तर 46 डिग्री असो की 50 डिग्री असो की रक्ताच्या शेवटचा थेंब द्यायचा आहे ते विचार न करताना मैदानात उभे राहायचं आहे आणि पाठ फिरवायची नाही आहे. झाशीची राणी जर लढली नसती तर झाशी तिच्या हातात कधी आली नसती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई तिच्या पाठीशी नसती, संविधान घडलं नसतं. आई सावित्री जर बाहेर निघाली नसती तर तुमचे माझे पदरात एज्युकेशन आलं नसतं. आई जिजाऊ जर छत्रपती शिवाजी महाराजांना घडवलं नसतं तर महाराष्ट्र हा राज्य तुमच्या आणि आमचे अधिकारात, आमचे भविष्यात कधी आलं नसतं. या सगळी गोष्टी करण्यासाठी जेवढंही मी काम करू शकली 5 वर्षामध्ये, नाही तर लोकांचे दम निघून जाते सरपंच बनल्यानंतर. तर नाल्यात 4 नाल्याच करू शकत नाही 5 वर्षात. पण आपण ज्या पद्धतीने काम केले आहे, येणाऱ्या भविष्यामध्ये यवतमाळ ते MP पर्यंत, यवतमाळ, नेर, बन्नेरा, अमरावती, वलगाव, अचलपूर, परतवाडा, धारणी हा पूर्ण मार्गला नॅशनल हायवे येणाऱ्या भविष्यामध्ये आपण करणार आहे. त्याचा पाठपुरावा माझा सुरू आहे. हा पूर्ण मार्ग नॅशनल झाला तर येणाऱ्या भविष्यामध्ये अमरावतीची नोंद हा नॅशनलाइज होते की हा रोड नॅशनल हायवे म्हणून गेला. त्याच्यासोबत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज,
गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी लोकांनी म्हटलं तुम्हाला जास्त लोकांना गरज नाही आहे, देवानी तुम्हाला भरपूर दिला तर तुम्ही प्रायव्हेटमध्ये ट्रीटमेंट करू शकतात. पण जे गोरगरीब लोक जे इरविनमध्ये जातात, ज्यांना ट्रीटमेंट तिथे भेटत नाही, तर ते मेडिकलमध्ये नागपूरमध्ये प्रेफर करतात. आणि मग तिथून आम्हाला फोन येते की वहिनी आमची इथे चांगली व्यवस्था होत नाही आहे आणि आम्ही रोडावर झोपत आहे, नातेवाईक कोणी नाही आहे आणि उपाशी पोट आहे. तेव्हा आमच्या पोटाला झोंबते की आम्ही लोकप्रतिनिधी आहे आणि आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणू शकत नाही आणि आमच्या लोकांना नागपूरवर जाऊन नागपूरमध्ये मेडिकलमध्ये जाऊन रोडावर उपाशी पोट झोपायला लागून राहिलाय. आणि त्या दिवशी देवाचा आशीर्वाद सुद्धा पाहिजे बरं. केंद्रात आमची सरकार होती आणि त्याच वेळी आमचे देवेंद्र फडणवीसजींची सरकार महाराष्ट्रामध्ये आली आणि तेव्हा त्याचा पाठपुरावा केला आणि त्याची मंजुरात भेटली आणि 32 एकरमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज माझे अमरावतीमध्ये होत आहे. तर जे पेशंट इथून नागपूरपर्यंत जायचे आता त्यांना नागपूर जाण्याची गरज पडणार नाही, ते माझी अमरावतीमध्ये त्याचं काम होईल. IIMC इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन किती लोकांना समजते मला माहित नाही, स्टेजवरही किती बसले आहे मला त्यांचंही माहित नाही की त्यांना कळते की यू नो दॅट. तुम्हालाही माहिती आहे मॅडम आहे ना, चाय पाहिजे विचारा ते काहीच नाही दिसत मला. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मास कम्युनिकेशन जिथून पत्रकारी निर्माण होते. देशामध्ये फक्त 5 इन्स्टिट्यूट आहेत. 5 इन्स्टिट्यूट पैकी त्याचा मेन हेड ब्रांच आहे दिल्लीला आणि ते नागपूरला जात होता. मी म्हटलं प्रत्येक गोष्टी जर डेव्हलपमेंट एरियामध्ये गेली, शहरांमध्ये गेली तर अनडेव्हलप एरिया कुठे राहील आणि त्याचा पाठपुरावा केला आणि बंडेरामध्ये त्याचंही वॉल कंपाऊंडचं काम सुरू आहे आणि ती सुद्धा माझी अमरावतीमध्ये आपण आणलेली आहे. तर प्रत्येक गोष्टीची इम्पॉर्टन्स ठेवणारे असे विषय जे आपल्याला हवे आहे ते आपण इथे करून आणलेले आहे. बुजुर्ग लोकांचे निराधार, श्रावणबाळ, हँडिकॅप, मतिमंदांचे जे पगार होते ते 600 रुपये होते. तुम्हाला गरज नाही आहे, देवाने कोणालाही अशी स्थिती आणू नये की त्यांना हा 600 रुपयाची निराधारची, श्रावणबाळची कधी आयुष्यात शेवटच्या टोकापर्यंत गरज नाही पडली पाहिजे, एवढा देवीचरणी प्रार्थना करते. पण ज्यांना निराधार, श्रावणबाळ, मतिमंदांना, हँडिकॅपांना लागतात त्याच्यासाठी 2019 मध्ये मी म्हटलं होतं की 600 रुपयामध्ये कोणाचं काही भागत नाही. तर केंद्रामध्ये जेव्हा पंतप्रधानजींना मी जाऊन भेटली त्यांना मी विनंती केली की 600 रुपयेपासून आपण 2000 करा. त्यांनी इमिजिएट त्याचे 1200 रुपये केले त्याच वर्षी 2019 मध्ये. आणि जशी आमची देवेंद्र फडणवीसजींची सरकार राज्यामध्ये आली त्यांनी 1500 केले आणि आज मी त्या वर्गांना शब्द देते येणाऱ्या भविष्यामध्ये त्यांना मिनिमम 3000 रुपये महिना या वर्गाला भेटले पाहिजे. त्याच्यासाठी माझा चांगल्या पद्धतीने मी पाठपुरावा करत आहे. तसंच आमदार रवी राणा यांनीही येथे आपले विचार मांडले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला वर्ग तसंच युवा स्वाभिमानचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. भारत माता की. या ठिकाणी मी सगळ्यांचा आशीर्वाद घ्यायसाठी आलेलो आहे. अनेकदा जनतेमध्ये सेवा करताना आपलाच कुटुंब ज्याचा 12 महिने संपर्कामध्ये असतो पण आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा आशीर्वाद घेतला पाहिजे जाऊन, कारण हे सगळं जे आहे माझं कुटुंब आहे, माझा परिवार आहे. याच गेटच्या अंदर माझा जन्म झाला, याच गेटच्या अंदर मी खेळलो, वाढलो आणि या गेटच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आज 3ऱ्यांदा बंडेरा मतदारसंघामध्ये आमदार झालो. हे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे. आणि जे जे करता आलं या ठिकाणी मी आदरणीय संपूर्ण मंच मी सगळ्यांचे नावं घेणार नाही, पण सगळ्यांचं ताई स्वागत करतो. तर मला नागपूरला अर्जंट जायचं आहे पण मी म्हटलं सगळ्यांना भेटून सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन मग इथून जाईल, म्हणून मी आपल्या सगळ्यांच्या भेटीला आलेला आहे. मला एकच विनंती आहे आपल्याला की आज खासदार नवनीत राणा ह्या अमरावती जिल्ह्याचाच खासदार नाही आहे. संपूर्ण देशामध्ये एका महिलेने आपल्या आवाजातून, आपल्या दबंगतेतून देशाच्या पार्लमेंटमध्ये आपल्या जनतेचे प्रश्न मांडले, आपल्या जनतेसाठी लढल्या आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी सुद्धा खासदार नवनीत राणाची तारीफ करतात, त्यांचं अभिनंदन करतात. कारण की आज महिला खासदार या देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्या ताकदीनं तळागाळातले शेवटच्या घटकांचे, महिलांचे, युवकांचे, बुजुर्गांचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे ज्या ताकदीनं त्या प्रश्न मांडतात आणि एक एक प्रश्न पहिले आपण पाहत होतो की अमरावती जिल्ह्यामध्ये खासदार कोण आहे हे बुजुर्गांना माहीत नव्हतं, युवकांना माहीत नव्हतं. आता मेलघाटच्या 3 वर्षाच्या मुलालाही माहीत आहे की नवनीत राणा या जिल्ह्याच्या खासदार.
एवढा जनसंपर्क, एवढा लोकांमध्ये त्या राहून लोकांचा संपर्क, लोकांचे कामं, आणि ह्या जिल्ह्यामध्ये या 5 वर्षामध्ये एक खासदार म्हणून त्यांनी जे काम केलं ते खऱ्या अर्थाने इतिहासात नोंद करण्यासारखं आहे. अमरावतीमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नव्हतं. आज अनेक गोरगरिबांना जेव्हा मेडिकलमध्ये इलाज घ्यायचा असला नागपूर मेडिकलमध्ये किंवा सावंगी वर्धेमध्ये जावं लागत होतं. आज अमरावतीमध्ये 32 एकरामध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्यांनी मंजूर केलं आणि 1300 कोटी रुपये त्यासाठी आणले. त्याचं काम सुद्धा सुरू झालेलं आहे. 2 दिवसाआधी बंडेरामध्ये रेल्वे वॅगन फॅक्टरी जे 700 कोटी रुपये आणून त्या फॅक्टरीचं काम पूर्ण केलं आणि देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी 3 दिवसाआधी बंडेराचं रेल्वे मॉडेल रेल्वे स्टेशन आणि रेल्वे वॅगन फॅक्टरीचं स्वतः ऑनलाईन देशाच्या पंतप्रधानांनी उद्घाटन केलं. 3 ते 4 हजार लोकांना इथं रोजगार मिळणार आहे. हे नवनीत राणाचं कार्य. या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये एअरपोर्ट नव्हतं. एअरपोर्टच्या माध्यम पायलट ट्रेनिंग स्कूल नव्हतं. एअरपोर्टचं पण काम त्यांनी गतीला आणून आज येणाऱ्या 2-3 महिन्यामध्ये मुंबई अमरावतीचं फ्लाईट सुरू होईल. आपल्याला असं वाटते की गरिबांना फ्लाईटची गरज नाही आहे, पण जेव्हा आपल्या युवा पिढीमधले मुलं मोठे होतात त्यांना जेव्हा या राज्यातून त्या राज्यामध्ये जावं लागते आणि जेव्हा त्या राज्यातले लोक या राज्यामध्ये येतात, उद्योगपती येतात, तेव्हा एअरपोर्टची गरज असते आणि त्या एअरपोर्टमुळे अमरावती शहराचं वैभव वाढते, व्हॅल्यू वाढते. ते एअरपोर्ट सुद्धा त्या ठिकाणी सुरू होणार. देशाच्या पंतप्रधानांनी मोदीजींनी देशामध्ये 60 टेक्सटाईल पार्क दिले. 60 टेक्सटाईल पार्क दिले देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खासदार नवनीत राणा टेक्सटाईल पार्क दिला. तो 10,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट ज्या ठिकाणी नांदगाव पेठमध्ये काम सुरू झालेलं आहे आणि लाखो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. ते सुद्धा काम झालं. कारण की आपल्याला माहित आहे की महिलांच्या हाताला काम नाही आहे, युवकांच्या हाताला काम नाही आहे. टेक्सटाईल इंजिनियर झाल्यानंतर त्यांना पुणे, मुंबई, बेंगलोर, दिल्ली जावं लागते. पण टेक्सटाईल इंजिनियर जर आपल्या मुलं झाले, मुलगी झाली, त्यांना अमरावतीमध्येच काम मिळेल आणि अनेक महिलांना टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून मोठा रोजगार मिळेल. अशा प्रकारचं एक मोठं वैभवशाली काम सुद्धा देशाच्या पंतप्रधानांच्या माध्यमातून खासदार नवनीत राणांनी केलं. संजय गांधीचा पगार तुम्हाला माहित आहे. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी पार्लमेंटमध्ये शपथ घेतली तेव्हा 500 रुपये 600 रुपये संजय गांधीचा पगार होता. सगळ्यात पहिले त्यांनी मागणी केली की अपंग, अंध, मतिमंद, बुजुर्ग, विधवा महिला यांचं 500 रुपयामध्ये काहीच होत नाही. मोदीजींना सांगितलं कम से कम 3,000 रुपये केला. त्यांनी ताबडतोब 1,500 रुपये केले आणि आता येणाऱ्या महिन्याभरानंतर त्याचे 2,000 रुपये होणार. 2,000 रुपये होणार. आज तुम्ही इरविन हॉस्पिटलची हालत पाहिली. माझ्या शरीरामध्ये जे रक्त आहे, ज्या विचाराने मी वाढलो, ज्या गोरगरिबातून मी इथपर्यंत पोहोचलो, त्या गरिबांची सेवा शेवटच्या क्षणापर्यंत मी करत राहील हे वचन मी आपल्याला देतो. या ठिकाणी खासदार नवनीत राणा सुद्धा आलेले आहे आणि सगळे आपण त्यांची आतुरतेने वाट पाहत आहे. पण एक लक्षात ठेवा, पहिले मी तुमचा मुलगा आहे, मग ते तुमची सून आहे. म्हणून मुलाचा अधिकार पहिले असते. बरोबर नाही आहे? उलट झाला आता भाऊ, उलट झालं भाऊ. आता सुनीची आतुरता जास्त आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सगळ्यांना शिवमहापुराणमध्ये कोण कोण आला होता? हात होतो का? सगळे आले होते. शिवमहापुराणमध्ये तुम्हाला माहिती आहे प्रदीपजी मिश्रा महाराजांनी किती आशीर्वाद दिला, किती आशीर्वाद दिला, भरपूर आशीर्वाद दिला. हनुमानगडीमध्ये सगळे कोणी 1 रुपया टाकला. हनुमानगडीमध्ये हात वरला 1 रुपया. आज बजरंगबलीची 111 फूट उंच मूर्ती स्थापना होत आहे. त्या ठिकाणी ज्यांनी 1 रुपया टाकला तो 1 रुपया नाही आहे, प्रत्येकाचा 1 करोड रुपये. किती? 1 करोड रुपये. ज्या ठिकाणी तुम्ही 1 रुपया टाकला ते सगळे पैसे बजरंगबलीच्या फाउंडेशनमध्ये जाणार. आपण असू की नसू, पण इतिहासामध्ये जेव्हा नोंद होईल तेव्हा आपला मुलगा, मुलाचा मुलगा हे सांगेल की माझ्या आजीनी आजोबांनी त्या बजरंगबलीच्या फाउंडेशनमध्ये 1 रुपया टाकलेला आहे
त्याच्यामध्ये 200 वर्ष 300 वर्ष आपला 1 रुपया राहील, अशा प्रकारचा आशीर्वाद 1 रुपयाच्या माध्यमातून सगळ्यांना मिळणार। आज तिथे काम चालू आहे जोरात। ज्यांनी टाकला नाही आहे त्यांनी या हनुमान जयंतीला टाकून द्याल। आता हनुमान जयंती आहे ना, आता इथपर्यंत पैशांचं काम झालेलं आहे आणि संपूर्ण पैसे त्या ठिकाणी त्या फाउंडेशनमध्ये पार्टमध्ये आपण टाकत आहे। म्हणून ज्यांना असं वाटतं की माझ्या जीवनामधला मी 1 रुपया 111 फूट उंच बजरंगबलीच्या मूर्तीच्या फाउंडेशनवर टाकला नाही, त्यांनी येणाऱ्या हनुमान जयंतीला जरूर तिथे जाऊन 1 रुपया टाकावा। कारण की त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, ज्या ठिकाणी हनुमान चालिसाचा विरोध केला त्या धर्तीवर त्या महाराष्ट्रामध्ये 111 फूट बजरंगबलीची मूर्ती स्थापना होत आहे। या महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे जेव्हाही हेलिकॉप्टरनी त्यांनी सगळ्यात पहिले बजरंगबलीची मूर्ती पाहिली पाहिजे, बजरंगबलीचे दर्शन घेतले पाहिजे आणि मग महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे, मग अमरावतीमध्ये आला पाहिजे। एवढी मोठी मूर्तीची स्थापना त्या ठिकाणी आपण करत आहे। मी जास्त काही बोलणार नाही, मी एवढीच विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, नेहमी मी जनतेची सेवा करत आलेलो आहे, जनतेसाठी लढत आलेलो आहे आणि एक तुमचा मुलगा म्हणून, या अमरावती जिल्ह्याचा आमदार म्हणून या ठिकाणी नेहमी त्या बंडेरा मतदारसंघाचं नाव उंच करण्याचं काम केलं, अमरावतीचं नाव उंच करण्याचं काम केलं आणि ज्या ज्या ठिकाणी कोणावर अत्याचार होत असेल, अन्याय होत असेल, त्यांच्यासाठी लढण्यासाठी कुठल्या नेत्याची पर्वा केली नाही, नेहमी जनतेची पर्वा मी केली, जनतेच्यासाठी लढलो। आणि पुन्हा मी आपल्याला विनंती करत आहे, येणाऱ्या या इलेक्शनमध्ये ज्याप्रमाणे खासदार नवनीत राणा 5 वर्ष जनतेमध्ये राहते, जनतेची सेवा करते, जनतेसाठी लढाई लढते, या ठिकाणी देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्या पद्धतीने आपले प्रश्न मांडते, जर 5 वर्ष नवनीत राणा आपलं काम करत असेल तर मी आपल्याला विनंती करतो, येणारे शेवटचे 5 दिवस फक्त नवनीत राणासाठी द्या। जे जे आपल्या जवळचे आहेत त्यांना सगळ्यांना सांगा की आमच्या अमरावतीच्या खासदार यांना भरभरून आशीर्वाद द्यायचा आहे, ताकद द्यायची आहे। या उद्देशानं आपण सगळे आशीर्वाद द्याल ना तुम्ही? फक्त मी तुम्हाला वचन देतो की तुम्ही फक्त पूर्ण 5 वर्ष पुन्हा नवनीत राणा तुमच्या सेवेमध्ये राहील आणि या अमरावतीच्या जिल्ह्याच्या विकासासाठी लढेल, एवढी मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो। आणि आपल्या सगळ्यांचा मी आपल्या मताने नवनीत राणा निवडून येतील हा विश्वास आहे आणि पुनश्च मी तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतो, तुमच्या सगळ्यांना विनंती करतो आणि आपले आशीर्वाद घेऊन इथेच मी थांबतो। जय हिंद, भारत माता की, जोरात मध्ये भारत माता की, भारत माता की, भारत माता की।